मी जिथं उभा आहे तिथं आता सध्या गुडघाभर पाणी आहे आणि या गुडघाभर पाण्यामध्ये एका बाजूला डाव्या बाजूला माझ्या केळीची बाग आहे, त्या केळीमध्ये सुद्धा गुडघाभर पाणी. आताच आपण बघितलं केळीचं किती प्रमाणात नुकसान झालंय. आणि जर दुसऱ्या बाजूला तुम्ही बघितलं तर ही ऊस आहे, तर या ऊसाचं सुद्धा बघा तुम्ही किती नुकसान. जरा जास्त पाणी आहे इथं बघा, हा ऊस पूर्णतः पाण्यात आहे. म्हणजे एकाच शेतकऱ्याचं एका बाजूला केळीचं आणि दुसऱ्या बाजूला ऊसाचं क्षेत्र आहे, तर ऊसाचं सुद्धा प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर ऊसाचं साधारणतः किती नुकसान झालेलं आहे, किती एकर आपला ऊस होता? सर ही 2 एकर ऊस होता आणि ही नदीकाठची जमीन असल्यामुळे 50 ते 60 टनाचा अवरेज प्रति एकरी 100% मला भेटलं असतं. सुरूची लागण आहे सर. तर 120 टन ऊस जाणार होता ह्यात आणि 2,500 जर भाव म्हणलं सर 5-5.5 लाख रुपयाचं ऊसाचं माझं नुकसान आहे आणि केळीचं एक साधारणतः 20 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आज या ठिकाणी. पण आज तरी एवढं नुकसान होऊन सुद्धा प्रशासनाचा एकही माणूस माझ्यापर्यंत कुणाचा फोन नाही किंवा कोण इथं एक प्रशासनाने कोणी दखल आणखी अद्याप घेतली काय नाही, कोणी विचारलं सुद्धा नाही तुमचं काय झालंय म्हणून. बरं. तुम्ही कोणाशी संपर्क वगैरे साधलाय का? साधला होता पण ती काय अजून त्यांना आदेश दिलेले नाहीत आणि कोणी म्हणजे आलंच नाही इथपर्यंत. आणि पाणी अजून फिरून आज पाणी वाढायला लागलंय बरोबर. आणि पाणी वाढलं की इकडे परत 3-4 दिवस येता येत नाही. बरोबर, म्हणजे आणखी पाणी वाढण्याची शक्यता आहे. हा चालू झालंय सर, हे पाणी वाढायला चालू झालंय आज. तर आता आपण आताच बघितलं की हे जे शेतकरी आहेत शंकर लटके, तर यांचं साधारणतः केळीचं आणि ऊसाचं मिळून 25 लाख रुपयापर्यंतचं नुकसान झालेलं आहे. आणि अद्याप शासनाचा कोणी अधिकारी म्हणा, कोणी प्रतिनिधी म्हणा, अद्याप इथं कोणीही पोहोचलेलं नाही असं त्यांनी सांगितलं किंवा विचारपूस सुद्धा आणखी केलेली नाही. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं म्हटलं जायचं. पण आता जर आपण शेतीची अवस्था बघितली, शेतीचं चित्र बघितलं तर अत्यंत वेदनादायी अशा प्रकारचं चित्र आहे. या पुराच्या पाण्यामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.